या बाबतीतले आज सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत आणि सर्व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. सर्वांचं एकमत झालं की गेल्या 10 वर्षामध्ये नवीन शासन आल्यानंतर मग काही काळ 2.5 वर्ष उद्धवजींचे पण होते, त्यावेळी गिरणी कामगारांना घराची योजनेच्या बाबतीतला त्यावेळी वाटप झालं. त्याच्यानंतर एकही घरं वाटली गेली नाही किंवा बनवली गेली नाही. आणि आता मुंबईतल्या ज्या संयुक्त लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता, मोठा सहभागामुळेच ही मुंबई आपल्याला मिळाली. अशा गिरणी कामगारांना मुंबईबाहेर हाकलून देण्याचं काम किंवा मुंबईबाहेर ढकलण्याचं काम केलं जातं आहे. आणि शेडूमध्ये आणि वांगी बनून घेऊन गाव आहे जे नेरळ आणि माथेरानच्या पायथ्याशी आहे, तिकडे घरं देण्याची भूमिका घेतली जाते. आणि ह्यालाच सर्वांनी विरोध केला. आणि मुंबई शहरामध्ये जर धारावीसाठी सॉल्ट प्लॅट लँडची जमीन तुम्ही देऊ शकता, मदर डेअरी देऊ शकता, वरळी डेअरीचा विकास करत असताना विकासकाला तुम्ही देऊ शकता, खटावची जमीन जी आहे ती आता कोर्टातून घेण्यात MMRDने आपला दावा सोडून त्यांना अडाणीला देण्याची भूमिका जर तुम्ही घेऊ शकता, मग मुंबईत गिरणी कामगारांना घरं का नाही, हा प्रश्न मूलभूत निर्माण झाल्यामुळे सर्व संघटनेने एकत्रित येऊन मुंबईतच घर आम्हाला द्यायचं काम केलं पाहिजे. NTCच्या ज्या जमिनी आहेत ती मोकळे पडलेले आहेत. वरती केंद्रामध्ये आताच्या विचाराचं सरकार आहे, खाली पण राज्यामध्ये सरकार आहे, म्हणून तो संयुक्त रीतीने निर्णय त्यांनी घ्यावं आणि मुंबई शहरामध्ये घरं द्यावी ही भूमिका आज एकमत झालं. 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत. राज्य सरकारला देखील पत्रव्यवहार करणार आहोत आणि अप्रत्यक्ष विनंती करू. आणि विनंती जर नाही झालं तर मग नाही इलाजाने मग रस्त्यावर उतरून घेऊन आंदोलनाची भूमिका काय करायची नाही करायची सर्व संघटना बसून बोलून करू. कारण गेल्या वर्षभरापासून आम्ही या 6-8 महिन्यापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये NTCच्या विषयावरती आम्ही वेळ मागतोय, वेळ दिली जात नाही. इकडे वेळ मागतोय, वेळ दिली जात नाही. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये वारंवार आवाज कडून पण देखील त्या बाबतीतला काही निर्णय होत नाही. एक उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री म्हणून घेऊन त्यांनी निर्णय घेतला होता, 15 दिवसाच्या आत अहवाल द्या मुंबईत घरं शक्य आहे की नाही. हा विषय राहिला बाजूला असं त्यांनी म्हाडाला सांगितलं. आणि म्हाडा आता डायरेक्ट सॉफ्टवेअरवरती वांगी आणि जे शेडूची जी जमीन आहे त्याच्यात हो किंवा नाही याचं उत्तर द्या म्हणून सॉफ्टवेअरवर डायरेक्ट लोकांना टाकतात. म्हणजे थोडक्यात हुकुमशाहीप्रमाणे मुंबईतल्या गिरणी कामगारांना हद्दपार करण्याचा प्रयत्न होतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. अधिवेशनात दरवर्षी आंदोलनं होतात, प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे, सुटत नाही. कधीपर्यंत सुटेल ही मानसिकता जोपर्यंत सरकारची होणार नाही. कारण ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो, मी स्वतः या खात्याचा राज्यमंत्री या नात्याने होतो, त्यावेळी ही मानसिकता होती. मग मानसिकता बदलल्यानंतर आम्ही 1,40,000 लोकांना घरं देऊन म्हणून आम्ही आश्वासित केलं, नाही तर GR काढून आम्ही निर्णय घेण्याचं काम केलं. आता नवीन सरकार 2024ला आता नवीन GR त्यांनी टाकलेलं आहे. आणि या GRच्या अंतर्गत आपण जर तुम्ही पाहिलं असेल की फक्त मुंबई बाहेर घरं देऊ आणि जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही तुमचा हक्क आता सोडून दिला असं म्हणून करण्याचं काम केलं जातं. तर मनस्थिती आणि मानसिकता बदलण्याचं काम. म्हणून आज आम्ही सर्व संघटना, वेगवेगळे संघटना, विचाराची लोक आपापले झेंडे बाजूला ठेवून या विषयावरती आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की सरकारला आम्ही जागा आल्याशिवाय राहणार. सर, तुम्ही भाषणामध्ये असं म्हटलं होतं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा आंदोलन करू पहिल्याच आठवड्यात. नेमकं कशी रूपरेषा असणार आहे, काय ठरवलंय किंवा कशा पद्धतीचं? आता पत्रकार परिषद घेऊनच आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत. पण मी जसं भाषणामध्ये हाही उल्लेख केला की आम्ही सरकारला विनंती करू तर त्याच्या अगोदर आम्हाला वेळ द्या, आमच्याशी चर्चा करा, आमचा विषय समजून घ्या, त्यात बारकाईने या ज्या काय आमच्या सूचना त्याच्यावर विचार करा. ते केलं तर ठीक, नाही झालं तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मग ते मोर्चाच्या माध्यमातून करायचं किंवा कसं आहे ते येणाऱ्या काळामध्ये सर्व लीडर्स एकत्रित घेऊन ठरवले जातात. सर, तुमचे काही लोक फडणवीसांना भेटलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना गुपचूप भेटले. आणि काय हल्ली राज्याचे मुख्यमंत्री गुपचूप काही लोकांना भेटत असतात, त्याच्यातलेच काही लोकांना भेटले. पण ते 2-3 लोकांनी काही संघटना होत नाही, ते व्यक्ती आहे, संघटना नाही आहे. आणि म्हणून संघटना म्हणून पण आम्ही त्यांनाही आवाहन करणार आहोत की त्यांनी या एकजुटीला साथ द्यायला पाहिजे अशी म्हणून भूमिका आहे. संदीप देशपांडे यांनी असं एक उल्लेख केलेला आहे, सभागृहात बसलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींना त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. कसं पाहता एक अवमानकारक शब्द वापरला जातो? काय त्यांना TRPसाठी कोण काय बोलतोय त्याच्यात जास्त न बोललेलं बरं. आता तेही शेवटी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत, तेही एका सभागृहामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. तर मला असं वाटतं ज्यावेळी ते असे बोलतात तर ते त्यांनाही लागू असावा. मी त्या काय बघितलेलं नाही आणि मला वाटतं अशा
त्याला प्रतिक्रिया देणं पण मी जास्त महत्त्वाचं समजतो. एकीकडे मनसे आणि ठाकरेंची युती संदर्भात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत आणि संदीप देशपांडे एकमेकांवरती आरोप करतायत. संदीप देशपांडे संजय राऊतांना म्हणतायत की ताटातले चमचे आहेत, चमच्यांनी बाजूलाच राहिले पाहिजे, चमच्यांनी जास्त बोलता कामा नये. कशा प्रकारे तुम्ही याकडे पाहताय? कारण की दोन्ही भाऊ एकत्र येणार अशी सकारात्मकता उद्धव ठाकरेंनी दाखवली, परंतु आजूबाजूचेच नेते असे वक्तव्य करतायत. मला वाटते त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया स्वतः संजय राऊत साहेबांनी पण देण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आणि त्याच्याबद्दलची जी काही अधिकची माहिती आहे ती त्यांनी त्यावेळी सांगण्याचं स्पष्ट केलेलं आहे. आणि मला स्पष्ट म्हणायचं की या सर्व गोष्टीच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्यावेळी बोलतो तर पक्ष नेतृत्वाच्या जवळ असलेले लोक किंवा नेते असलेले लोक ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. आता त्यांच्या पक्षामध्ये कोणाला अधिकार आहे की नाही मला माहीत नाही, कारण त्यांच्यातले जे वरिष्ठ जे लोक आहेत ते बोलतच नाही या विषयावरती. मी समजू शकलो असतो का बाळा नांदगावकर बोलले तर मी प्रतिक्रिया दिली, सरदेसाईजी बोलले तर प्रतिक्रिया दिली. आम्ही एकत्र काम केलेलं आहे सभागृहामध्ये आणि मग जे ज्यांचं सभागृहापर्यंत पोचायचा कितीही जरी प्रयत्न असा जरी देखील ते पोचू शकले नाही किंवा पोचू शकत नाही अशांनी बोलणं आणि मग त्याला आम्ही प्रतिक्रिया देणं मला ते संयुक्त नाही. संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर 40 ते 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. मात्र गुलाबराव पाटील त्यांना उत्तर देताना असं म्हणतात की या ठाकरे गटामध्ये सारे जहां से अच्छा संजय राऊत हमारा अशी पद्धतीने होणार आहे, कारण सगळेच नाराज आहेत आणि हळूहळू सगळे शिंदे गटात येतात किंवा बीजेपी मध्ये जातात. कसं बघताय त्यांच्या या वक्तव्याकडे? त्यांच्या वक्तव्याची एक मताशी मी सहमत आहे की सारे जहां से अच्छा संजय राऊत हमारा ही काही अयोग्य घोषणा नाही आहे, चांगली आहे. पण त्या संजय राऊतांनी एवढं परिश्रम घेऊन संघटनेमध्ये आज जिल्ह्यानिहाय फिरत आहेत, पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत. काही कळत न कळत आपापल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असतील तर त्याचा अर्थ काय सर्वच गोष्टी त्यांच्यामुळे होत आहेत किंवा त्यांना आहेत असं योग्य नाही. आपण जर बघितलं असेल की कितीही कार्यकर्ते नेते गेले तरी देखील पक्षाची भूमिका योग्य रीतीने आणि विरोधी पक्षीय नेते नातेने जी मांडायची भूमिका जी ते मांडत आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की तो स्पेस हे त्यांनी आत्तापर्यंत मेंटेन केलेलं आहे, याचा कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून ते ज्यांनी म्हटलं ती गोष्ट खरी आहे. सर अबू आझमी असं म्हणतात की वारीमुळे रस्ते अडतात त्यावेळी तुम्हाला त्रास होत नाही आणि ज्यावेळेला आम्ही नमाज पढतो रस्त्यामध्ये तेव्हा तुम्ही तक्रारी करायला जाता. कसं बघता या त्यांच्या वक्तव्यावर? काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी याच्याबद्दलची प्रतिक्रिया विचारली तेवढे आम्ही यांना काय महत्त्व देत नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही. अरे पण तोंड तर बंद करा, कायदा आहे की नाही. हेच जर दुसऱ्या कुठच्या जर व्यक्तीने बोललं असतं तर तुम्ही काय भूमिका घेतली असती. या सभागृहामध्ये ज्यावेळी या व्यक्तींनी अशा पद्धतीने मराठीचा द्वेष ठेवलं भूमिका घेतली, एवढंच नाही तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना कमी लेखण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष करण्याचं काम करत असताना औरंगजेबाने या लोकांना मोठेपणा देण्याचं काम केलं. ते आताही तेच बोलत आहेत बाहेर आल्यानंतर. मग तुम्ही सभागृहामध्ये त्याला फक्त 1 दिवसाचा सस्पेंड करून घेऊन केलं, का कारवाई केली नाही. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की बाबा आळंदीला असं ज्यावेळी वारकरी ज्यावेळी जात आहेत त्यामुळे ट्रॅफिक होते. हे काय आज झालं आहे का? वर्षानुवर्ष अहो हे वस्तीनंतर आली, वाऱ्या या पहिल्यापासून चाललेले आहेत. आणि अशावेळी ज्यावेळी एक व्यक्ती बोलतात राज्याचे मुख्यमंत्री प्रतिक्रिया द्यायला तयार नाही, का नाही त्याचा तोंड बंद केला जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बोलवते धनी हे दुसरेच आहेत. ही मनस्थिती आणि मानसिकता ठेवून ही जी लोक काम करतायत त्यांना चाप सरकारचा राहिलं नाही आहे. अगोदर औरंगजेबाबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं आणि आता वारी सुरू आहे वारीबद्दल असं वक्तव्य केलं. अधिवेशनाच्या अगोदर कुठेतरी वक्तव्य काल तर त्यांनी एवढं सांगितलं का औरंगजेबच्या वेळी कसं सरकार होतं, ही सोने की चिडिया थी हिंदुस्तान म्हणून म्हणत आहे. म्हणजे एवढं बोलायची मजल होते. आणि हे तेच व्यक्ती आहे की ज्यांनी बकरी ईदमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शिष्टमंडळ भेट करून विषय मांडण्याचं काम केलं. म्हणजे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री त्यांना बसून चहा दिली, त्याच्याशी चर्चा केली. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही द्वेष ज्यावेळी असं त्यावेळी करता त्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया देत नाही असं म्हणताय. आता हे राज्याचे निवड मुख्यमंत्री नाही तर कायदा सुव्यवस्था ठेवणारे राज्याचे ते गृहमंत्री पण देखील आहे. म्हणून माझं आव्हान आहे की अशा लोकांना सरकारने विचारलं पाहिजे किंवा त्यांना अशा बोलण्याची त्यांची मानसिकताच होणार नाही याबद्दल कायद्याने त्यांना चाप बसवलं पाहिजे. दादा भुसे एका शाळेमध्ये जाणार होते तर बुलढाण्याच्या, तर भुसेंच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना शाळा झाडणे कचरा उचलणे हे सगळं विद्यार्थ्यांनाच करावं लागलं. तर एकीकडे मंत्री जेव्हा शाळेत जातात तेव्हा विद्यार्थ्यांनाच ही सगळी कामं
प्रशासन ज्या पद्धतीने काम करतोय, गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्र्यांनी पण सरप्राईज व्हिजिट केल्या आणि त्या सरप्राईज व्हिजिटमध्ये पण त्यांना कामगारांच्या विमा हॉस्पिटलची अत्यावस्था दिसते. काही ठिकाणी चांगली व्यवस्था होती, पण ते कोण करत होते? तिकडचे कर्मचाऱ्यांची जी गरज होती त्यावेळी त्यांना बाहेरून आणावं लागले. ते कर्मचारी काम करतायत, त्यांना देखील पगार दिले जात नाही, टायमिंगवर देत नाही, अशी वस्तुस्थिती. तीच परिस्थिती आज इकडे. म्हणजे आज त्या शाळेमध्ये जबाबदारी कोणाची होती आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या सर्व गोष्टी केल्यामुळेच हे होत आहेत. मला तर विचारायचं आहे की ह्या महानगरपालिकेचा, जिल्हा परिषदच्या शाळेचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेला आहे याचं नाव जाहीर करावं राज्यातल्यानी. दूध का दूध, पाणी का पाणी समज होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पैसे तिसरा घेतोय आणि मात्र साफसफाई करण्याची वेळ ही विद्यार्थ्यांवरती येत असेल, ही शोकांतिका आहे या राज्याची. भाजपच्या पुण्याच्या खासदार आहेत राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी, त्यांनी अशी मागणी केली आहे की पुण्याच्या रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्यावं. कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता? ती माहिती मी घेतलेली नाही आहे माहिती, पण प्रत्येक खासदार असतात त्याच्या पद्धतीने सांगतात. शेवटी पुणेकरांची भूमिका काय, पुणेकरांना नेमकं काय वाटते हे महत्त्वाचं आहे. कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे मेट्रोच्या स्टेशनला पण नाव देण्याच्या बाबतीतली घोषणा झाली, मात्र काहीच झालं नाही. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं म्हणून घेऊन पण देखील पुढाकार घेण्यात आला. आम्ही मागणी केली, त्याच्यात कुठली चर्चा नाही आहे. आणि मग आज खासदार महोदया जर मांडत असतील तर पुणेकरांची त्याला मान्यता आहे का? पुणेकर त्यांना साथ देणार आहेत का? हा मूलभूत प्रश्न आहे. ते निवड फक्त मागणी आणि ट्विट करायची आणि सोडून द्यायचा विषय. एसटीची आज श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. 45 वर्षांपैकी फक्त 8 वर्ष एसटी ही नफ्यात असल्याचं पाहायला मिळतंय. एकूण आताही एसटीची परिस्थिती जर बघितली तर डबघाईला आहे, तोट्यात आहे, कमी बसेस आहेत, कर्मचारी वर्ग कमी आहेत. मात्र यामध्ये लवकरच 3 वर्षांमध्ये कुठेतरी हा तोटा भरून काढण्याचं तरतूद आणि निविदा याच्या संदर्भात काढण्यात येतात असं सांगण्यात आलेलं आहे. कसं पाहताय? मुळामध्येच एस टीला वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून शासनाने घोषणा करून त्यांना ग्रँट न देण्यामुळेच ही डबघाई झाली असं आमचा ठाम आहे. वेळोवेळी त्याला मॉडर्नाइज केलं गेलं नाही, वेळोवेळी बदलत्या परिस्थितीनुसार एस टीमध्ये सुधारणा झाली नाही आणि मग त्याचा बोजा आज कर्मचाऱ्यांवरती, कामगारांवरती हे केला जातो आहे. मुळामध्येच जे कोण सरकार असेल, मग त्यात मी म्हणणार नाही की हाच सरकार आहे, या सर्व ह्याच्यावरती जबाबदार आहे. आता नवीन होऊन आता हे जे प्रॉफिट्स तुम्हाला जे दाखवले जातात त्यामध्ये सरकारने सवलती बंद केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती बंद केल्या, महिलांना फ्री देण्याचं काम केलं होतं. कुठे लाडकी बहीण योजना फक्त देण्याचं काम केलं आणि बाकी सर्व सवलती काढून दिलेल्या आहेत. म्हणून कदाचित हा तो फरक जाणवत असेल, पण ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही की एस टी ही डबघाईत चाललेली आहे. सरकार म्हणून घेऊन जे उपाययोजना करायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने अद्यापही दिसत नाही. कारण अनेकांना टेंडरमध्ये नवीन बसेस आणण्यामध्ये, त्या नवीन बसेसचे टायर बदलण्यामध्ये किंवा आतल्या सर्व ज्या गोष्टीची इंटिरियरची सुविधा देण्यामध्येच मोठ्या प्रमाणावरती मग्न झालेले आहे. म्हणून ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती दिसते. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.